चला दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्याकडे जोड. त्यानंतर विचार केला ना, हा सामना तिसरा सामना पाहतो आपण. पहिला सामना मात्र चांगला राहिला होता. त्यानंतर कुशवली संघ थोडासा बॅकफुटला पाहिला आपण. कुशवली संघाचा वन साइड सामना मात्र जिंकला दोधानी संघाने. धामणी संघ जिंकलाय, त्यानंतर मात्र दोधानी संघ जिंकलाय ना. आता मात्र पाहत आपण पहिला गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती चला. रोहित सज्ज झालाय आणि 4 षटक फेकण्यासाठी फक्त 4 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. 5 षटकाचा सामना. पहिला चेंडू फेकण्याचे सज्ज झालाय. रोहितला पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती आघात केला, सररेशन खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण. पहिल्या टप्प्यावरती मात्र चेंडू उचललाय, फेकलाय. तोपर्यंत मात्र सिंगल आणि नारिन संघाला पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. 12वा प्रतिनिधी आपला आला नाहीये. 2 धावेने मात्र पॅनलाइज केला जाईल. नारिन संघाला 2 धावेने पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. त्याचं एकमेव कारण मात्र फक्त 11च खेळाडू घेऊन आलाय नारिन संघ. आणि या स्पर्धेचा विचार केला 12वा प्रतिनिधी कंपल्सरी पाहिजे. ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग कंपल्सरी पाहतो आपण. चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा काम केलं होता. डॉट चेंडूची सांगता. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण. अक्षय नॉन स्ट्राईकला फलंदाज शरदला पाहतो आपण. चांगली फटकेबाजी करावी लागेल. समोर तेवढाच ताकदीचा संघ पाहत आहे नारिन संघ. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा काम केलं होतं आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय की विकेट किपरची चालाकी. आणि यावेळेस मात्र पंचांची सोय करत असताना निंबू सरबत पाहताय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होतो अक्षय. विचार केला ना, चापेवाडी संघाचा थोडासा फलंदाजाचा लक्ष नव्हता. त्यानंतर विकेट किपरने चालाकी दाखवली आणि फलंदाज बाद झालाय. अक्षय मात्र न भोपला फोडताना मैदानाच्या बाहेर झालाय. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. विजय पारदीला पाहता आपण. कदाचित अक्षयचा लक्ष नव्हता, तो त्याच्या धुंदीमध्ये होता का हा प्रश्न पडला होता. आणि त्यानंतर फलंदाज बाद झालाय. अक्षय माघारी परतलाय आणि पंचांची सोय करत असताना पाहताय लिंबू सरबत, पाहताय गौरव गिरा, त्याच्या समोर मात्र पाहताय नॉन स्ट्राईक पंच नरेश गांगडला पाहता आपण. चांगले पंच. सामना मात्र चांगला रंगेल यात मात्र शंका नाही आहे. समोर संघ पाहताय चापेवाडी, खारघर चापेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना नारायण संघ. रोहित मात्र सज्ज झालाय चांगली गोलंदाजी करत असताना. एक गडी मात्र गमावलाय मी तर म्हणे रन आउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. विजय पारधी एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा, टाइम मारला असेल यावरती लक्ष द्या आपण. दोन धावेची पेनल्टी, म्हणजे पेनल्टी आणि पेनल्टी इक्वल झाली. विचार केला ना या स्पर्धेचा, विचार केला जो फलंदाज जाईल मोबाईल घेऊन जायचा नाही आतमध्ये, तोच मात्र करत असताना थोडेसे दिशाहीन गोलंदाजी, खराब चेंडू फेकलाय, वाईट चेंडू फेकलाय. चला स्पीडअप करा रोहित, टाइम मात्र अलर्ट यावरती लक्ष द्या आपण. कदाचित 4 चेंडू 4 षटक मात्र तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये फेकायचे आहेत. 20 मिनिटाचे 21 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. जसा टप्पा पडला तसा डीप राहिला चेंडू, सरळ विकेट किपरच्या आतमध्ये चेंडू जाऊन विसावतो. एकमेव कारण मात्र रोहितची चांगली गोलंदाजी पाहतो आपण. शरीर पाहताय त्याचा उंच पुरासा गोलंदाज रोहित, त्याचा पूर्णपणे वापर करत असताना शोल्डरचा. पुन्हा एकदा सज्ज. हो गेंद मारना चाहते थे वासिम में और गेंद गई है कासिम में. विचार केला ना सातत्याने बॉलच्या मिरेट वरती खेळावा लागेल, चेंडूवरती लक्ष ठेवून मात्र खेळावा लागेल. डॉट चेंडूचं सांगता चांगली गोलंदाजी पाहतोय. मात्र पहा अपील मात्र केली आहे. अपील मध्ये उत्साह आणि पंचांचा बोट आकाशाकडे.
फलंदाज बाद होतोय. विजय बॅक टू डग आउट. झटका क्रमांक दुसरा लागलाय. चला यानंतर सामना पाहताय. एका साइडला तामसाई त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना चला वाशिवली दोन्ही संघाने तयार राहा. पहिला सत्र संपला तर आपण लगेचच नाणेफेकी करून घेऊ. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये गणेश. विचार केला ना सुरुवात थोडीशी खराब झाली मी तर म्हणेन चापीवाडी या संघाची. सुरुवातीला अक्षय लवकर परतला, त्यानंतर विजय थोडासा लवकर परतलाय. थोडीशी अतिघाई लेग बाईसच्या स्वरूपात. पुन्हा एकदा नारायण संघाला 2 धावेने पेनल्टी गेली आहे. हे मोबाईल दिलाय मग आता आलाय ते तो बाहेरून काढून ठेवायचा आहे. आपण मैदानाच्या आतमधून तुम्ही दिलाय 2 धावेने पेनल्टी. ओके ओके पुढे एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती रोशन वरती तडाखा दिलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चेंडू मागे धावतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. थोडासा अडचणी सापडलाय मी तर म्हणेन चापेवाडी संघ. चांगली फटकेबाजी करावी लागेल. जास्तीत जास्त धावा जमा करावे लागतील आणि तेवढ्याच ताकदीचा संघ पाहत आहे समोर. नारायण संघाला पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. ओहो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू उंच उडाला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जज करतोय आणि चांगला जजमेंट आणि झेल सुद्धा टिपलाय आणि फलंदाजाला मात्र माघारी परतवलाय. झटका क्रमांक लागलाय चापेवाडी या संघाला. दुसरा तिसरा लागलाय मी तर म्हणेन. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे चापेवाडी या संघाची. एकही खेळाडू मात्र पीच वरती मात्र थांबायला तयार नाहीये. जबाबदारी घ्यावी लागेल खांद्यावरती. मोठे फटके मात्र मारायचे. सिंगल डबलने मात्र संघाला धावसंख्येला आकार द्यायचा आहे. नवीन फलंदाज पुन्हा एकदा एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. भगवानला पाहता आपण. चांगली फटकेबाजी करायची आहे. धावसंख्या मात्र जास्तीत जास्त जमा करायच्या आहेत. समोर तेवढ्याच ताकदीचा संघ पाहता आपण. भगवान एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करावं. टाइम मात्र अलर्ट असेल यावरती लक्ष द्या आपण. भगवान पाहिलं मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. विचार केला ना चांगली गोलंदाजी केली आहे. रोहितने मात्र फक्त 2 धावा खर्च केल्या. त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतो असताना रोशन पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र पाहिली गेली तर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. खराब चेंडू पंचम चक्रवरती वाईट चेंडू फेकला. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. 4 धावा पाहतो आपण. धावपटलावरती लागल्या गेल्यात चापेवाडी संघाच्या. हो शॉर्ट बॉल फुल करण्याचा प्रयत्न. झेल उडाली आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला जजमेंट. झेल मात्र टिपलाय. झटका क्रमांक लागलाय 4. विचार केला ना एकही खेळाडू मात्र जबाबदारी घ्यावी मागत नाहीये चापेवाडी या संघाला. अद्याप विचार केला अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला गेला मी तर म्हणेन. धाव्यांची गर्द असेल आणि झटका क्रमांक लागलाय 4. चला नवीन फलंदाज लगेचच नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. चिंतामण. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. जशी रोहितने गोलंदाजी केली ना त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना रोहितने फक्त 2 धावा खर्च केल्यात. अद्याप पाहिल्यात तर फक्त धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 4 आणि या षटकामध्ये पाहतो आपण फक्त 2 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी. चला स्पीडअप करा आपण. चांगली गोलंदाजी करत असताना दोन्ही मात्र गोलंदाज अचूक राहिली आहेत नारायण संघाच्या माध्यमातून. 5 षटकांचा सामना. 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करावा लागतील. दुसरा षटक मार्ग असताना टोटल पाहताय
खारघर संघ जाऊन पोहोचलाय. खारघर पनसवाडी संघ विचार केला चापेवाडी संघ जाऊन पोहोचलाय. 4 या आकड्यावरती 4 गडी बाद. हो चांगला फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची हतली कडा. त्यानंतर मात्र एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 4 गडी बाद 5 या आकड्यावरती. 4-5चा समीकरण. दुसरा षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहता उचली दिली होती या चेंडूला आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू आणि 1 बाउंसचा इशारा सुद्धा केलाय गोलंदाजाला. वॉर्निंग केलं जाते मैदानाच्या हातामध्ये पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. हो बॅटची कडाने यावेळेस मात्र गल्लीमध्ये झेल पकडलाय आणि झटका क्रमांक लागलाय 5वा. गणेश बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज इंटरेस्ट झाला मैदानाच्या आतमध्ये. चापेवाडी संघाची ना थोडीशी सुरुवात थोडीशी खराब झाली. मी तर म्हणेन जास्तीत जास्त धावा जमा करावं लागतील. तिसरा षटक मात्र सुरू झालाय. 2 षटकामध्ये फक्त धावा जमा केल्यात 5 आणि 5 विकेट मात्र अद्याप पडल्यात. काय गोलंदाजी केली दोन्ही गोलंदाजाने. दोन्ही भाऊ पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज रोहित. हो फुल टॉस होता. फुल टॉसला मात्र पुल करायचा होता. पुन्हा एकदा लाईन मिस केली. डॉट चेंडूची सांगता. डॉट चेंडू मात्र कमी खेळल्यात. मी तर म्हणेन अर्धा संघ मात्र तंबूच्या आश्रयाला आलाय. त्यानंतर मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज चिंतामन. चिंता टाकावी लागेल. पहा पुन्हा एकदा थोडासा मी तर म्हणेन लेझी क्रिकेट पाहतो आपण चापेवाडी माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी करत असताना आजच्या दिवसामध्ये गोलंदाजाने प्रभावित केलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मिस केलाय आणि तिसरा चेंडू म्हणजे डॉट खेळलाय. कदाचित या फलंदाजाला लाईन सापडत नाही का काय चेंडूची. कदाचित बॅटी बांधून ठेवल्यात का काय ह्याच्या. हा प्रश्न पडलाय. खराब क्रिकेट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा चौथा चेंडू डॉट. काय गोलंदाजी केली. वा दमदार गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. फलंदाजा मात्र पूर्णपणे बांधून ठेवलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. नको गड्या तू मारूच नको कारण तो बोल दुखवला आता. त्याला रात्री दवाखान्यातून आणलाय कारण त्याला जुलाब लागलं तर आरमीट केला तर त्याला. नको मारूच नको ते बोलायला. दुखवल गड्या. 5 चेंडू मात्र डॉट केलाय हा फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज झालाय शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. हो 6 चेंडू मात्र डॉट केल्यात आणि मेडियम षटक फेकला या स्पर्धेचा. रोहित या नावावरती राहिलाय. गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. दमदार गोलंदाजी. 3 षटकाचा वाजवी केस संपला गेलाय. वरती टोटल धावा पाहतोय फक्त ना फक्त 5 धावा. 5 गडी बाद. खारघर संघ. चापेवाडी पूर्णपणे बॅकफुटला पाहतोय. फक्त 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मी तर म्हणेन आता काय झालं इथं का काय या फलंदाजाला. खई झोंबलाय का मुजा झोंबलाय का हा प्रश्न पडलाय आता पंचांना. चेंडू मात्र केलाय 6 चेंडू जाग्यावरती डॉट झालाय. चला स्टॉप करा. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. टोटल पाहता आपण 5 धावा लागल्या गेल्यात फक्त आणि 5 गडी मात्र बाद झाल्यात. चला पुन्हा एकदा सज्ज झाला ती 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज
फक्त 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चेंडूमध्ये ना कदाचित जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील चापेवाडी या संघाला. फक्त धावा जमा केल्या अद्याप 5. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल टॉस चेंडू, पहिला चेंडू मात्र फुल टॉस फेकलाय आणि हा पंचाने बीमर घोषित केलाय. आणि कहाणी में ट्विस्ट, लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगडा हो गया. धावा कशा ये होत आणि त्या धाब्यांची गरज आहे मी तर म्हणेन अद्याप चापेवाडी या संघाला. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकलाय. टोटल 7 या आकड्यावर पोहोचलाय. हो चांगला फटका पाहत आहे चाबूक क्षेत्ररक्षकाने. एकच धाव मी तर म्हणेन कंप्लीट झाली. या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल 6 पोहोचलाय. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा काम केला होता आणि बॅटची कडा आणि झटका क्रमांक लागलाय चापेवाडी या संघाला 6वा. चला यानंतर वाशिवली संघाच्या संघनायकाला आणि तामसाई संघाच्या संघनायकाला विनंती असेल, पहिला सत्र संपला का आपण लगेचच नाणेफेकी करून घेऊ. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये हरेश. कदाचित आज चापेवाडीचा दिवस नाही का मी तर म्हणेन. आणि सध्याच्या घडीमध्ये फॉर्म मध्ये असणारा चापेवाडी संघ थोडासा बॅकफुटला पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज जात आहे गोलंदाज. हो पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा काम करत असताना गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्कवरती. बालू ऑन द फायर झाला मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू बीमर फेकला जरूर, त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी रोहितने आज प्रभावित केलाय, चांगली गोलंदाजी केली. हो स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला. या ठिकाणी मात्र चुकी करतोय विकेट किपर. कदाचित अति घाई केली होती फलंदाजाला. पुन्हा एकदा परतावा लागला असता मागे जर चेंडू हातामध्ये मिळला असता तर. तोपर्यंत चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा मात्र 6 चेंडू मात्र केलाय तो फलंदाज नॉनस्ट्राइकला उभा. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहिला, चाबूक शॉट. टॅपिंग क्रिकेट पाहता एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी होईल का पूर्ण. हो चांगल्या रनिंग पाहता आपण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. अजूनही मात्र धावा जमा कराव्या लागतील चापेवाडी संघाला. चापेवाडी संघाचा विचार केला गोलंदाजी अचूक आहे. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट किपर चुकी करतोय. झेल सोडलाय त्या ठिकाणी, सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने पाहतो आपण 4थ्या षटकाचा खेळ संपलाय. टोटल जाऊन पोहोचलाय. अजूनही 4था षटक संपला गेला. अजूनही मात्र 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडू मध्ये धावा जमा करायच्या जास्तीत जास्त चापेवाडी या संघाला. चला स्पीडअप करा आपण नारिन संघ. आणि विचार केला ना चिंतामणने थोडासा चिंतेत पडलाय मी तर म्हणेन. 6 चेंडू मात्र डॉट खेळलाय चिंतामण आणि नॉस्ट्राइकला पाहताय चिंतामणला. आणि घरी गेल्यानंतर लय भोशाडा देतील गाड्या तुला, तुझ्या किडनॅच फेल होतील. दत्ता आलाय गोलंदाजी मार्कवरती. दत्ता काय करू आता. ना पहिला चेंडू मात्र डॉट फेकला दत्ताने. सुरुवात मात्र अचूक राहिली आहे नारायण संघाची. गोलंदाजी मात्र धारदार राहिली आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज. हो टॅपिंग क्रिकेट पाहता एक धाव तर वेगाने पूर्ण केलेली. दुसरीचा प्रयत्न होईल का. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चेंडू मागे धावतोय मात्र डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलाय. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. शेवटचा षटक सुरू असतात हो दिशान पहा काय गोलंदाजी केली आहे दत्ताच्या माध्यमातून. शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना दत्ता झेंडू फेकलाय. दत्ताने डॉट. चांगली गोलंदाजी करत असताना सुरुवात मात्र रोहितने दमदार केली. हो पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केला चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला पण तो परत मात्र सिंगल. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा सज्ज झालाय दत्ता. हो बॅटची कडा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळाली. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. कदाचित ना चिंताने थोडासा आता 7वा बॉल मात्र लागला चिंताच्या बॅटला ना, थोडासा सुटकेचा निस्वाद घेतला असेल. हो चेंडूला मात्र विचार केला, शॉर्ट बॉल होता चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा सिंगल मिळाली. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 16चा टार्गेट ठेवलाय. चला नारिंग संघ थोडासा स्पीडअप करा, यानंतर मात्र नाणेफेकी केली जाईल. चला तामसाई संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वासुली संघाचा संघनायक या लगेचच आपण चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल, वासुली संघाचा संघनायक आणि त्यानंतर तामसाई संघाचा संघनायक या आपण चला वासुली संघाचा संघनायक आणि तामसाई संघाचा संघनायक आलाय. तर आदरणीय पांडू कातकरी यांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल दोन्ही संघाच्या माध्यमातून. आज रोहितने मात्र काहीतरी खाऊन आला सर. रोहित चांगली गोलंदाजी केली. पांडू कातकरी यांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. एका साईडला तामसे संघ पाहत आहे, त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वासुली संघ नाणेफेकी जिंकले. वासुली संघाने डिसिजन काय असेल आपण आपल्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. रोहितला पाहता आणि बाला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. फक्त धावेचं लक्ष असेल ना, मी तर म्हणेन 16 धावा. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती विजय मात्र थोडासा लवकर बाद झाला. संघाला थोडासा नाराज केला विजयने आणि त्याचा एकमेव कारण ना, मी तर म्हणेन चपेवाडी संघाला सुरुवात खराब करून देणार ना अक्षयच्या माध्यमातून थड्या. अक्षयच्या 2-3 उपट्या टाका मी तर सांगेन. अक्षयने खराब सुरुवात करून दिली चापेवाडी संघाच्या माध्यमातून. थोडासा लेझी क्रिकेट केला अक्षयच्या लक्ष नव्हता. त्यानंतर विकेट किपरने चालाकी दिली ना, अक्षयने पनवती लावून दिली मी तर म्हणेन. पुन्हा एकदा सज्ज झाला विजय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू चांगला फटका पाहत आहे. गॅप शॉट सिलेक्शन, गॅप खूप मोठी आहे. चेंडू गोलीच्या बेगाने रोहितच्या बॅट मधनं हा चौकार आणि 4 धावेने सुरुवात केली आहे रोहितने. फक्त 16 धावा मारायच्या आहेत आता. फक्त 12 धाव्यांची गरज असेल मी तर म्हणेन. एकमेव कारण मात्र ना, चापेवाडी संघाने धावा खूप कमी धावा जमा केल्या. जास्तीत जास्त धावा जमा करायच्या होत्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय रोहित. थोडीशी पाहिली जाईल तर दिशाहीन गोलंदाजी, खराब चेंडू फेकलाय. वाईट चेंडू, सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. अजूनही मात्र 11ची गरज असेल. एकतर्फी सामना पाहताय आपण. या सामन्यामध्ये मजाच नाही मी तर म्हणेन. फुल टॉस, पार्टनरशिप केला, चांगला फटका मारतोय. चेंडू जाईल सीमा पार. हा चौकार रोहितच्या बॅटमधनं दुसरा आलाय. पुन्हा एकदा पाहतो आपण 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही मात्र 7 धावेची गरज असेल.
चांगला फटका पाहिला. पहिल्याच मॅच मध्ये सामना जिंकेल का हा प्रश्न पडलाय. हो हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. डॉट चेंडूची सांगता. उंच उडालाय, चांगला झेल टिपलाय. संपलाय रोहितचा खेळ. झटका क्रमांक लागलाय नारायण संघाला पहिला. रोहित मात्र माघारी परतलाय. नवीन फलंदाज एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. रोशन झालाय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मात्र विचार केला ना 9 धावा लागल्या गेल्यात. 7 धाबीची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये नारायण संघाला. चला यानंतर तामसाई संघ आपण तयार राहा. वाशिवली संघ आपणही तयार राहा. पुन्हा एकदा सज्ज. हो, चांगला फटका पाहतोय. चाबूक शॉट पाहिला पण एकदा तर वेगाने पूर्ण केलेले. चेंडू मात्र थोडासा वेग घेत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. फक्त 3 धाबेची गरज असेल नारायण संघाला. षटक संपलं गेलं पहिलं. चला स्पीडअप करा आता चापेवाडी संघ. यानंतर वाशिवली संघ पण तयार राहा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एक चेंडू वाईट असेल. फक्त 3 धाबीची गरज असेल. हो भीमर. आज मी तर म्हणेन चापेवाडी संघ करून आलाय काय हा प्रश्न पडलाय सर्वांना. या सध्याच्या घडीमध्ये इन्फॉर्म असलेला संघ चापेवाडी संघ थोडासा बॅकफुटला पाहता आपण. भीमर आलाय. गोलंदाजाच्या माध्यमातून खराब गोलंदाजी. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. जसा टप्पा पडलाय तसा उचली घेत चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जिंकलाय सामना.